31 ला झोमॅटो स्विगी डिलिव्हरी बॉय संपावर, 10 मिनिटांची डिलिव्हरी बंद होणार, कंपन्यांचा फैसला झालाय. नेमकं काय घडलंय? डिलिव्हरी सेवांवर मोठा परिणाम संभव, नवीन वर्षाचे सेलिब्रेशन प्रभावित, सुरक्षेची तडजोड मान्य नाही. देशभरात नवीन वर्षाच्या स्वागताची तयारी सुरू असताना डिलिव्हरी आणि ई कॉमर्स क्षेत्रात मोठा गोंधळ उडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. झोमॅटो, स्विगी, ब्लिंकिट, झेप्टो, अमेझॉन आणि फ्लिपकार्ट यांसारख्या प्रमुख कंपन्यांच्या डिलिव्हरी पार्टनर्सने 31 डिसेंबर म्हणजेच आज देशव्यापी संप पुकारलाय. 10 मिनिटांच्या डिलिव्हरी मॉडेल विरोधात उभ्या राहिलेल्या गिग वर्कर्सचा आरोप आहे की या मॉडेलमुळे त्यांच्यावर अत्याधिक कामाचा ताण येतोय आणि असुरक्षित परिस्थितीत रस्त्यावर धोकादायक वेगाने डिलिव्हरी करण्याचा दबाव त्यांच्यावर टाकला जातोय. ख्रिसमसच्या दिवशी दिल्ली NCR मध्ये झालेल्या संपामुळे डिलिव्हरी सेवांमध्ये मोठा व्यत्यय जाणवला होता. आता नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला पुन्हा एकदा संप झाल्यास अनेक शहरांतील डिलिव्हरी सेवा पूर्णपणे विस्कळीत होऊ शकतात. इंडियन फेडरेशन ऑफ ॲप बेस्ड ट्रान्सपोर्ट वर्कर्स, तेलंगणा गिग आणि प्लॅटफॉर्म्स वर्कर्स युनियन आणि इतर संघटनांनी या संपाचे नेतृत्व केले असून त्यांनी केंद्र सरकारकडे 10 कलमी मागण्यांचे निवेदन सादर केले. गिग वर्कर्सचे मासिक किमान उत्पन्न 24,000 निश्चित करणे, राईड हेलिंग ड्रायव्हर्सना प्रति किलोमीटर 20 रुपये दर देणे, डिलिव्हरी पार्टनर्सना भागीदार नव्हे तर कामगार या कायदेशीर श्रेणीत घोषित करणे, तसेच आरोग्य आणि अपघात विमा यांसारखी सामाजिक सुरक्षितता उपलब्ध करून देणे या मागण्यांचा समावेश आहे. मनमानी पद्धतीने ID ब्लॉक करणे, अल्गोरिदमवर आधारित दंड लावणे आणि अत्याधिक कमिशन कपात यावरही कामगारांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. संपामुळे डिलिव्हरी कंपन्यांच्या व्यवसायावर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. 31 डिसेंबर हा वर्षातील सर्वाधिक ऑर्डर्स मिळण्याचा दिवस मानला जातो आणि फूड डिलिव्हरी तसेच ई कॉमर्स क्षेत्रात करोडो रुपयांची उलाढाल होते. त्यामुळे हा संप कंपन्यांसाठी मोठ्या नुकसानीचे कारण ठरू शकतो. रेस्टॉरंट्स, किरकोळ विक्रेते आणि ॲप आधारित सेवांवर याचा थेट परिणाम होण्याची भीती व्यक्त करत काही हॉटेल्सनी स्वतःच्या कर्मचाऱ्यांद्वारे डिलिव्हरी करण्याची तात्पुरती तयारी केली आहे. संपाच्या पार्श्वभूमीवर मोठ्या कंपन्यांनी रायडर्सना आकर्षित करण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रोत्साहनपर योजना जाहीर केल्या आहेत. झोमॅटोने पीक आवर्समध्ये प्रति ऑर्डर 120 ते 150 रुपये आणि दिवसभर काम केल्यास दररोज 3,000 रुपये उत्पन्नाची हमी दिली आहे. स्विगीने 2 दिवसात 10,000 पर्यंत कमाईची संधी दिली असून पीक आवर्समध्ये 2,000 विशेष बोनस जाहीर केलाय. तर झेप्टोनेही वाढलेल्या मागणीचा विचार करून त्यांच्या पेमेंट स्ट्रक्चरमध्ये सुधारणा केली आहे. अनेक डिलिव्हरी एजंट्सना संपात सहभागी व्हायचे असले तरी ब्लॅकलिस्ट होण्याची भीती त्यांना अडवते आहे, असे IFATच्या नेत्यांनी सांगितले. कंपन्यांच्या अल्गोरिदममुळे होणारा दंड आणि कारवाईमुळे वर्कर्समध्ये असंतोष वाढत चाललाय. गिग वर्कर्सचा हा संघर्ष केवळ काम बंदीसाठी नसून त्यांच्या हक्क, सुरक्षितता आणि स्थिर उत्पन्नासाठी आहे, असे संघटनांनी स्पष्ट केले. श्रम मंत्रालय आणि प्लॅटफॉर्म कंपन्यांमध्ये चर्चेची प्रक्रिया सुरू असली तरी समाधानकारक तोडगा निघेपर्यंत संप सुरू ठेवण्याचा निर्धार कामगारांनी केलाय. अशाच घडामोडी व अपडेट्स मी ऐश्वर्या आपल्यापर्यंत आणत राहील. तोपर्यंत बघत रहा देशोन्नती. नमस्कार.